चिंतामणी नगर मुळेगाव तांडा येथील नोंदणीकृत बांधकाम कामगारास गृहउपयोगी वस्तू संच, भांडे संच वाटपांचं केंद्र असून सोलापूर शहर व ग्रामीण भागातील सर्व बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तू संच, भांडे संच घेण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सोलापूर यांच्याकडून अपॉइंटमेंट लेटर मिळाल्यानंतर कामगार मुळेगाव तांडा येथून सदरचे संच ताब्यात घेतात। 18/9/25 ते 9/10/25 या कालावधीत संच देताना वैभव रंगबले यांनी कामगारांना प्रति 600 रुपयांची मागणी करत आहेत। मुख्य ठेकेदार सूरज बोरामणीकर यांना ही बाब निदर्शनात आणून दिल्यास देखील त्यांनी दखल घेऊन कार्यवाही केली नाही। अखेर कामगार संघटना महासंघ सोलापूर यांच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिनांक 19/9/25 रोजी निवेदन सादर करण्यात आले। दिनांक 3/10/25 रोजी ठेकेदार सूरज बोरामणीकर यांचे बरोबर बैठक लावली। बैठकीत आयुक्त श्री निलेश येलगुंडे यांनी ठेकेदारास सक्त सूचना दिल्या की यापुढे गैरव्यक्ती वैभव रंगबले या वाटपाच्या ठिकाणी दिसणार नाहीत व पैशाची मागणी करणार नाहीत। यावेळेस कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद तसेच उपाध्यक्ष साहेबांना तग्गेळी, लेबर पार्टीचे शहर सचिव रफी हनगी, युवा अध्यक्ष रियाज शेख, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हा महासचिव सिद्धार्थ बोराडे, प्रभारी मिलिंद गायकवाड यांची उपस्थिती होती। मुळेगाव तांडा या ठिकाणी नोंदीत बांधकाम कामगारांना विशेष करून जे मागासवर्गीय बांधकाम कामगार स्त्री आणि पुरुष यांना त्रास देण्याचा काम संबंधित तेथील जो ठेकेदार आहे याच्याकडून गेल्या 1 महिन्यापासून हा प्रॉब्लेम चालू आहे। याला ब्रेक लावण्यासाठीच आम्ही कामगार आयुक्तांची भेट घेऊन ही घटना त्यांच्या निदर्शनात आणून दिली होती। सहाय्यक कामगार आयुक्त येलगुंडे यांनी ठेकेदाराबरोबर आणि कामगार संघटना महासंघासोबत त्यांच्या निजी कक्षेत मीटिंग आयोजित केली होती। या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की यापुढे वैभव नावाचा जो अनाधिकृत ग्रस्त आहे वाटप केंद्राजवळ दिसता कामा नये आणि जो महिला कामगारांना अरेरावीची भाषा आणि धमकावण्याची भाषा ही चालणार नाही, त्याला कुठेतरी ब्रेक लावा। पैसे वगैरे जे एका कामगाराच्या मागे 600 रुपये मागण्यात येत आहे ते अजिबात पुढे घटना घडू नये अशा प्रकारच्या सूचना बैठकीमध्ये सहाय्यक कामगार आयुक्त श्री येलगुंडे यांनी दिलेल्या होत्या आणि ते श्री बोरामणीकर यांनी जे ठेकेदार आहेत त्यांनी मान्य देखील केलं होतं आणि अशा घटना घडणार नाही असं त्यांनी आयुक्त आणि शिष्टमंडळाच्या सोबत समक्ष सांगितलं होतं, हमी दिलेली होती। पुन्हा हा ग्रस्त त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि पुन्हा या ठिकाणी जे राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कामगार संघटना आहेत या संघटनेचे जे अध्यक्ष आणि सरचिटणीस श्री बोराडे आणि मिलिंद गायकवाड या दोघांनी हे पुन्हा ही घटना घडल्यानंतर हे पुन्हा घडायला लागलं हे त्यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर त्यांनी त्यात सुधारणा केली नाही। कोण कुठं जायचं आहे जावा, आमचं कोण काय वाकडा करू शकत नाही अशी धारणा त्यांची झालेली आहे। त्याचबरोबर हे प्रत्येक माणसाच्या मागे 600 रुपये जे आम्ही घेतो ते सहाय्यक कामगार आयुक्त पासून अप्पर कामगार आयुक्त आणि मंत्रालयापर्यंत द्यावे लागतात अशा प्रकारची भाषा आमचे मिलिंद गायकवाड, सिद्धार्थ बोराडे या बहुजन कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्याबरोबर त्यांनी वावरलेलं आहे। हे गंभीर बाब आहे आणि पुन्हा अशाच कामगाराबरोबर ही घटना घडत आहेत हे सांगून सुद्धा त्या सुधारणा झाली नाही आणि हे मागासवर्गीय विशेष करून त्या ठिकाणी त्या कामगारांचे नावं विचारणं, जात विचारणं ही गंभीर स्वरूपाची बाब आहे। आजच्या काळामध्ये अशा घटना हे निंदनीय निषेधार्ची बाब आहे। म्हणून या संघटनेच्या शिष्टमंडळाने सोलापूरचे अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेबांना समक्ष भेटून ही बाब त्यांनी निदर्शनात आणून दिली आहे। यावलकर साहेबांनी शिष्टमंडळाची गंभीर दखल घेऊन DYSP साहेबांना चौकशीचे आदेश केलेले आहेत आणि यावर लवकरच महासंघ मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नावर आणि पीडित मागासवर्गीय कामगार आणि इतर कामगारांच्या संदर्भात लवकरच आंदोलनाचा पवित्रा घेणार आहे आणि ही बाब मुख्यमंत्री, कामगार मंत्री, राज्याचे कामगार आयुक्तांच्या निदर्शनात आणून देण्यात येईल।